हाय हॅलो नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतीज वर्ड्स अँड मॉल. जसं तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आम्ही चाललो आमच्या मोस्ट अवेटेड ह्या वर्षाच्या ट्रीपला, म्हणजे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला. आणि ह्याच्या पुढेही आम्ही अजून दुसरेही देवदर्शन करणार आहोत, सो ते बघण्यासाठी स्टे ट्यून. आमची LTT कोइंबतूर या ट्रेनची बुकिंग होती, जी ठाणे स्टेशनला अराऊंड 11 वाजता वगैरे येते. आता आम्ही सोलापूर स्टेशनला आता उतरलो आहे. सकाळचे वाजले आहेत 6:52, तिथे 7 वाजलेत ऑलमोस्ट. आमचा 6चा टाईम होता. थोडी गाडी 1 तास लेट होती, पण गाडी एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल आहे. आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते बाहेर पडल्यावर. हे आमचं हॉटेल आहे, जिथे आम्ही 1 दिवस स्टे करणार आहोत, ज्याची आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेली होती. झालं, मिळालं, काय बोलता. आता हॉटेलच्या रूमवर आलो आहे. आम्ही ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेली होती. सो ही आता रूम आहे. ही अशी ही रूम आहे. इथे डबल बेड 2 आहे. ह्या बाजूला हे वॉशरूम आहे, वेस्टर्न टॉयलेट, आणि अशी साधीशी सिंपल रूम आहे. इथे असं बाल्कनीचा थोडासा व्ह्यू आहे बाहेर. आणि ही मी बाहेर पण असा छान मस्त व्ह्यू आहे. इथे आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि मग निघणार आहोत. आमच्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि मग पुढे कसा काय प्रवास करतो ते तुम्हाला सांगू. घे तू पण स्टार्ट कर. नको, इडली घेते. आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आम्ही फर्स्ट जातो आहे गाणगापूरला. जसं तुम्हाला माहीतच आहे की आमचा स्टे आहे अक्कलकोटमध्ये. तर अक्कलकोटमधून गाणगापूर जवळपास 70-1 किलोमीटर आहे. सो चला बघूया आता आपला प्रवास कसा होतो आहे ते. आम्ही आता पोचलो आहोत गाणगापूरला. इथून पुढे मंदिराचा एंट्रन्स आहे. कारण की मराठीच आहे इथे. मला वाटतं तेच कर्नाटक बॉर्डर येते म्हणून साऊथ इंडियन सगळं. मंदिराचं स्ट्रक्चर पण थोडंसं साऊथ इंडियन सारखं वाटतं ना. श्री दत्त. आम्ही आता मंदिराच्या लाईनमध्ये आलेलो आहोत. आम्ही तरी लाईननेच आता दर्शन घेत आहोत, कारण माहीत नाही तिथे असे पैसे देऊन पण दर्शन होत आहे. म्हणजे 200 रुपये पर पर्सन सांगतात सगळेजण. पण बघू आता आपलं दर्शन किती वेळामध्ये होत आहे ते. लाईन लागलेली आहे.
आज गुरुवार असल्यामुळे आय गेस थोडीशी जास्तच लाईन आहे. बाकी पुढे बघूया आता कसं आपलं दर्शन होतं आहे. इथे माझी ऑडिओ रेकॉर्डच झाली नाही. इकडे मी सांगत होते की आम्ही आलो आहोत आता उसाचा मळा पाहण्यासाठी. खूप ऊन असल्यामुळे आम्ही फार काही आतमध्ये गेलो नाही, लांबूनच पाहिलं आणि थोडेफार फोटो सेशनही केलं. त्यानंतर मस्त थंडगार असा उसाचा रसही प्यायला गेलो. ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेलच. आता आम्ही उसाचा रस प्यायला आलो. आता गाडीने आम्हाला इथे ड्रॉप केलं आणि मग आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार आहोत. घे ना, हेच घेऊया ना आपण. इकडे हे ओटी वगैरे असं सगळं मिळतं. हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नसल्यामुळे मी काही फारशा क्लिप घेतल्या नाहीत. मंदिराच्या बाहेरच्या थोड्याफार क्लिप तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. हा राजेराय मठ आहे. इथे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला बघायला मिळेल. स्वामींच्या इच्छेने बांधलेला मठ म्हणजे श्री राजेराय मठ. या राजेराय मठाच्या इथे अल्प आहार आणि महाप्रसाद असा मोफत दिला जातो आणि त्याचा टायमिंग पण त्या बोर्डवरती मेन्शन केलेला आहे. आणि अशी ही जागा आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे. खूपच छान आहे. ॲक्च्युली इथे राहण्याची पण सोय आहे. आम्ही जेव्हा ऑनलाईन येण्याच्या आधी बुकिंग करत होतो तेव्हा आम्हाला हे भक्त निवासमध्ये पण हे सापडलं होतं. हे आय गेस ह्या रूम आहेत जिथे राहण्याची सोय केली जाते. इथे असं हे छान काही लिहिलेलं आहे. समर्थांचे शब्द. प्रार्थना आपली असते पण उत्तर त्यांचं असतं. प्रत्येक अपयशातही त्यांचं एक गुपित दडलेलं असतं. स्वामींच्या चरणी एकदा निशंक होऊन तर बघ तुझ्या कष्टाचं फळ हे स्वामींच्याच कृपेने फुललेलं असतं. आणि ही बेलानाथांची समाधी आहे एक्झॅक्ट राजेराय मठाच्या समोर. आणि ते छान छान खूप सुविचार लिहिलेले आहेत.
ही ती समाधी आहे. आता आम्ही आलो आहे सोळाप्पा महाराजांचं घर बघण्यासाठी आणि हे महाराजांचं घर आहे आणि ही समाधी आहे म्हणजे जे स्वामी समर्थांची समाधी आहे ती नवीन बांधलेली आहे आणि हे त्यांचा जो जुना वाडा होता तो हे आहे. ही जी गाडी आहे जी आम्ही बुक केली होती सोलापूरवरून पिकअप अँड ड्रॉप. आता 2 दिवस ही गाडी आमच्यासोबतच राहणार आहे. जर तुम्हाला पण गाडी बुक करायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्यांचा नंबर प्रोव्हाइड करेन. तर असा होता आमचा ट्रिपचा फर्स्ट डे. जर तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या ट्रिपबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास मला कमेंटमध्ये सांगा.